नमस्कार. महाराष्ट्रातील 25 मोठ्या बातम्यांबद्दल जाणून घेऊया. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राइब करा. सुरगाण्यामध्ये होणार सरासरी 30,455.65 हेक्टर पेरणी. 100 मिलीमीटर पावसानंतरच पेरणीचा सल्ला दिला गेलाय. कमी कालावधीच्या वाहनांच्या निवडीचे आवाहन केले जाते. सिन्नरची मनेगावसह 22 गाव पाणीपुरवठा योजना संकटामध्ये सापडलेली आहे. जुनी पाईपलाईन मोटर बंद, महावितरणाच्या अडचणीमुळे पाणी टंचाई तीव्र असून ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होते. खरीपपूर्व कामांना वेग आलेला असून बैलजोडीऐवजी ट्रॅक्टरद्वारे मशागत. निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांचा वाढतोय कल. वीज नको म्हणत शेतकरी संतप्त झालेले आहे. बंद केला पुरवठा. ओव्हरलोडचे कारण 4 तास वीज. धानोरा सबस्टेशनमध्ये आंदोलन केले जाते. सबसिडी बंद होता शेतकऱ्यांची पाठ. ट्रॅक्टरची खरेदी 50% घटलेली आहे. बीड जिल्ह्यामध्ये ट्रॅक्टरच्या खरेदी विक्रीवरती थेट परिणाम होतोय. शेतकऱ्यांना लागली सबसिडीची प्रतीक्षा. सिंदफणा प्रकल्पामध्ये 22% पाणीसाठा शिल्लक असून उन्हाळी हंगामामध्ये 200 एकर क्षेत्र राहिले हिरवेगार. पिवळ्या सोन्याला उतरती कडा लागलेली असून हळदीच्या दरघटीने शेतकरी चिंतेमध्ये सापडले. आर्थिक कोंडी आणि वेट अँड वॉच. शेतकऱ्यांवरती मुक्कामाची वेळ आलेली आहे. कृषी उद्योग शिक्षणासाठी 4,901 कोटींचे कर्जवाटप. थकीत 3,410 कोटी रुपये. कर्जवाटपामध्ये जिल्ह्याने गाठला 101% टप्पा. सोयाबीन कापूस विकल्यानंतरच दरबार. शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त होतोय. शेतकऱ्यांची नाईलाजास्तव सोयाबीन व कापूस विक्री. विहीर मंजूर पण मंजुरीसाठी 6 महिन्यांपासून झिजवावे लागतंय. पंचायत समिती कार्यालयाचे उंबरठे. ग्राम रोजगार सेवकासह अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ होते. जालना जिल्ह्यामध्ये 1 लाख शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न सुटणार असून सौर ऊर्जा सिंचन पंप बँक प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. चोरट्यांचा धुमाकूळ. एकाच रात्री अनेक शेतीपंपांचे साहित्य लंपास केलेले असून सीना काळेगाव धरण परिसरातील शेतकऱ्यांमध्ये घबराट. परंडा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. एल निनोचा यंदा इफेक्ट जल. मृत संधारणाचा पर्याय. पावसाच्या तुटीची शक्यता. शेतकऱ्यांमध्ये जागृतीसाठी कृषीची मोहीम. 4 वर्षांमध्ये पहिल्यांदा सोयाबीनला उच्चांकी दर मिळालेला आहे. या घटकांचा दरवाढीवरती परिणाम होत असून शेतकऱ्यांना कमी आणि व्यापाऱ्यांना जास्त फायदा होतोय. रोह्याच्या कामावरती जेसीबीचा वापर. मजुरांमध्ये असंतोष निर्माण होतोय. मजुरांचा रोजगार हिरावल्याचा आरोप. चौकशीची मागणी केली जाते. संच मान्यतेअभावी बिंदू नामावली रखडली. शिक्षक भरती कधी होणार? 31 मे रोजी संपणार. भरतीसंबंधी ऑनलाईन जाहिरात देण्याची मुदत. उन्हाळी धान खरेदीचे उद्दिष्ट केवळ 91,000 क्विंटल. शेतकरी धान विकणार तरी कुठे? चंद्रपूर जिल्ह्याला हवे 1.5 ते 2 लाख क्विंटल खरेदीचे उद्दिष्ट. शेतकऱ्यांनी फोडला प्रशासनाला घाम. धरणे आंदोलन. विमानतळ नको. सुपीक जमीन वाचवा. घोषणाबाजीने जाणारा परिसर. महिलांचा लक्षणीय सहभाग. मानधन रखडलेले असून आशा गटप्रवर्तक अडचणीमध्ये सापडले. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ऑक्टोबर महिन्यापासून मानधन मिळालेलेच नाही. देलनवाडी येथे धान खरेदी केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा. पावसाळा तोंडावरती. साठवणुकीची चिंता. रोज 6,000 लिटर तेलावरती ताव. 10% कपात करणार का? गडचिरोलीवासीय. पैसा बचती. आरोग्य सुधारणार. देशाची आर्थिक व्यवस्था बळकट करण्याची होणार मदत. दोन्ही हंगामाचा बोनस एकत्र देणार का? शेतकऱ्यांचा संतप्त सवाल. 1,32,000 शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेमध्ये आहे. 69,441 हमीभावाने रब्बीमध्ये विक्री करता येणार धान. मनरेगाऐवजी नवी योजना. 31 मे पर्यंत किती कामे पूर्ण? 1 जुलैपासून व्हीव्हीची रामची. जुनी कामे अपूर्ण राहिल्यास उद्भवणार पेच. धान खरेदीचे पैसे रखडल्याने संताप व्यक्त होतोय. बोनसची घोषणा अद्याप हवेमध्येच आहे. सरकारी केंद्रावरती धान विकून सुद्धा शेतकरी प्रतीक्षेमध्ये आहे.